मित्रांनो, तर आज आपण बघणार आहे आयडियम्स अँड फ्रेजेस जे की प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पेपरमध्ये विचारण्यात आले आहे. मी याचाच एक पार्ट 1 आधी अपलोड केलेला आहे. पार्ट 1चा व्हिडिओ तो तुम्ही बघू शकता. आता बघूया पुढील काही जे की रिपीटेड झालेले आहेत. तर पहिलं आहे क्रोकोडाईल टीयर्स म्हणजे होतं फॉल्स ऑर प्रिटेन्शन. त्यानंतर एंड इन स्मोक म्हणजे प्रोड्यूस नो इफेक्ट ऑर टू फेल. त्यानंतर थ्रू थिक अँड थिन, बी विथ समवन इन बॅड अँड गुड टाईम, सीट ऑन द फेन्स. याचं होतं इन कन्फ्युजन बिटवीन द चॉईस, बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी, बोथ आर वरेस्ट ऑप्शन म्हणजे ते इकडे आड तिकडे विहीर, तसं हे इंग्लिशमधलं. वन्स इन अ ब्लू मून म्हणजे व्हेरी रेअर. पुढे हिट द नेल ऑन द हेड म्हणजे डू समथिंग ॲट अ राईट टाईम. पुढे स्मेल अ रॅट म्हणजे सस्पिशियस. त्यापुढे फ्रेंच लिव्ह म्हणजे लिव्ह टेक लिव्ह विदाऊट परमिशन. टू लाय इन फुल्स पॅराडाईज म्हणजे टू बिलीव्ह रॉंगली अँड स्टुपिडली दॅट युअर सिच्युएशन इज गुड. पुढे आहे ब्लू ब्लड म्हणजे ॲरिस्टोक्रेट किंवा नोबल क्लॅन म्हणजे जे राजवंशात वाढलेले असतात असे. ॲट अ सी म्हणजे कन्फ्युजन. पुढे आहे ब्लेस इन अ डिस्गस म्हणजे समथिंग बॅड टर्न इन टू गुड. पुढे मीट समबडी हाफ वे म्हणजे होतं टू कॉम्प्रमाइज. पुढे आहे कॅलेरियन कॉल म्हणजे कॉल ऑफ ड्युटी. त्यानंतर अ फॅबियन पॉलिसी म्हणजे डिले इन अ डिसिजन. पुढे आहे कुक द बुक म्हणजे टू फॉल्सिफाय द ट्रान्झॅक्शन ऑर अकाउंट. हे पास्ट मास्टर म्हणजे एक्सपर्ट ऑर व्हर्साटाईल. पुढे आहे ब्लड इज थिकर दॅन वॉटर म्हणजे ब्लड रिलेशनशिप आर बेटर दॅन एनी अदर. पुढे आहे कॉल अ स्पेड म्हणजे टू से फ्रँकली ऑर टेल ट्रूथ. पुढे आहे बर्न द मिडनाईट ऑइल म्हणजे वर्क हार्ड. क्राय फॉर द मून विश समथिंग विच कॅनॉट बी पॉसिबल म्हणजे एखादी इच्छा जी कधीच पूर्ण होऊ शकत नाही अशी. द गिफ्ट ऑफ द गॅप म्हणजे आर्ट ऑफ स्पीकिंग. डाय इन हार्नेस म्हणजे डाय व्हाईल वर्किंग. इन अ हॉट वॉटर गेट इन टू ट्रबल. अ ब्राऊन स्टडी म्हणजे डे ड्रीम. ॲट द 11th hour म्हणजे ॲट लास्ट मोमेंट. अँड ॲसिड टेस्ट अ व्हेरी क्रिटिकल टेस्ट इन विच गुड ऑर बॅड गेट रिव्हेल्ड. पुढे आहे ॲन ॲसिड टेस्ट अ व्हेरी क्रिटिकल टेस्ट इन विच गुड ऑर बॅड गेट रिव्हेल्ड. पीस ऑफ केक म्हणजे व्हेरी इझी. ॲपल ऑफ वन आईज म्हणजे फेवरेट किंवा लविंग. टू बी इन दी कोल्ड ड्रम म्हणजे डिप्रेस ऑर डल. पुढे अ बर्ड आय व्ह्यू व्हेरी कॉन्शियस व्ह्यू. त्यानंतर आहे कट वन्स कोट अकॉर्डिंग टू वन्स क्लोथ म्हणजे टू लिव्ह विदिन. अकॉर्डिंग टू वन्स क्लोथ म्हणजे टू लिव्ह विदिन. पुढे आहे जम्प द बॅकग्राऊंड म्हणजे टू जॉईन द पॉप्युलर ॲक्टिव्हिटी. पुढे आहे अ हाऊस ऑफ कार्ड म्हणजे पुअर प्लॅन. अ हाऊस ऑफ कार्ड म्हणजे आपण ते काय म्हणतात त्याला कार्ड्स खेळतो आपण, त्याचं घर बनवतो तर म्हणजे ते लगेच हवा आली की मिळून जातं ना, तशा टाईपमध्ये हे याचा अर्थ होता हाऊस ऑफ कार्ड म्हणजे पुअर प्लॅन. पुढे हिट द बुल आहे म्हणजे डू एक्झॅक्टली वन वॉन्ट्स. त्यानंतर आहे टू मोअर हेवन अँड हेल्प म्हणजे ट्राय हार्ड. सीएस क्वेश्चन पेपरमध्ये आयडम्स अँड फ्रेजेस विचारण्यात आले होते जे की वारंवार रिपीट होतात, ते मी इथे घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि हे जर तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही याचं एक सेंटेन्स क्रिएट करून लक्षात ठेवू शकता किंवा डेली लाईफमध्ये हे फ्रेजेस तुम्ही यूज करू शकता म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी इझी जातील. धन्यवाद.